नमस्कार मित्र, शुभ सकाळ. आणि आज आर-टीचा एस-एम-एस आला, नाही आला, पुढे काय? हे जाणण्यासाठी पहिले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कॉमेंट करा. तर आज शनिवार आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की एस-एम-एस कधी येणार? एस-एम-एस आलेला आहे की नाही आलेला आहे? तर आपण हे जाणून घेऊया. पहिले तर मी तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा काढून ठेवा. कारण आपली साईटवरती फक्त जी आर-टीची वेबसाईट आहे त्याच्यावर हे आलं होतं की हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे. त्यामुळं जेव्हा ह्याचा निकाल लागेल त्याच्यानंतर ही वेबसाईट ओपन केली जाणार. तर असं दिसतंय की आज ही वेबसाईट ओपन केली जाणार आहे. काही थोड्याच वेळात ही वेबसाईट ओपन केली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता एस-एम-एस आला की नाही आला, तर कालचा जो माझा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी एक जी-आर दाखवला होता. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की एस-एम-एस तुम्हाला हा 22 तारखेला येणार आहे आणि आज तुम्ही स्टुडंट पोर्टल ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमचा रिझल्ट पाहू शकता आणि वेटिंग लिस्टची यादी देखील पाहू शकता. तर आज एस-एम-एस नाही आला म्हणजे घाबरायची काही गरज नाही. त्याचा अर्थ हे नाहीये तुम्हाला वेबसाईटवरती जायचंय स्टुडंट पोर्टल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमचं नाव तिथे कुठल्या शाळेमध्ये निवड झाली आहे ते चेक करायचं आहे. तुम्ही फक्त एस-एम-एसच्या वर डिपेंड राहून तुमचा रिझल्ट पाहू नका. तर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन नंबर टाकून स्टेटस चेक करायचं आहे तुमच्या ॲप्लिकेशनचं आणि कुठे निवड झाली आहे हे चेक करायचं. हा जो मी जी-आर टाकला होता त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की 22 तारखेला हा एस-एम-एस तुम्हाला देखील सेंड केला जाईल. तर एस-एम-एसची वाट न बघता तुम्हाला जशी वेबसाईट ओपन होईल, बरेच दिवस झालेत आपण वेबसाईटला व्हिजिट केली नव्हती कारण याच्यावरती काय ओपन होतच नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच पालकांना आता म्हणजे वेबसाईटवर न गेल्यामुळे बऱ्याच गोष्टी आता आपण हे झालो आहे म्हणजे पासून लांब आहे. तर तुम्हाला हे करायचं आहे की जशी तुमचे सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे. जसं जर कॅटेगरीमध्ये असेल तर तुमचा जातीचा दाखला किंवा एजसाठी बर्थ सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेटवरून मला आठवलं की एजमध्ये कुठलाही चेंज नाहीये. एज क्रायटेरिया जो होता तोच राहणार आहे. तिसरं तुमचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड, रहिवाशाचा पुरावा हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करायचे. उत्पन्नाचा दाखला हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करून ठेवायचे. कारण ही प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होणार आहे. ह्या जी-आरमध्ये म्हटलंय की पुढच्या 15 दिवसात ही प्रोसेस कंप्लीट करणार आहे. त्यामुळे जास्त वेळ नाहीये तुमच्याकडे. सगळं कागदपत्र जमा करून ठेवा. वेबसाईट ओपन होईल तर वेबसाईट ओपन जशी होईल तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून स्टेटस चेक करा की कुठल्या शाळेत तुमच्या मुलाचा नंबर किंवा मुलीचा नंबर लागलेला आहे. वेटिंग लिस्टची यादी देखील चेक करा आणि त्याच्यात देखील चेक करा जर तुमच्या मूळ यादीमध्ये नाव नसेल तर. आणि लवकरात लवकर हे सगळी प्रोसेस कंप्लीट करून घ्या कारण शाळा ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. जास्त वेळ नाहीये. लवकरात लवकर कारण बऱ्याच लोकांनी ज्यांनी ॲडमिशन देखील घेतले असतील त्यांना तिथल्या ॲडमिशन काढून दुसऱ्या शाळेत जिथे त्यांची निवड झाली तिथे हे त्यांना ॲडमिशन शिफ्ट करायचे असतील किंवा बऱ्याच लोकांनी ज्यांनी नाही घेतले त्यांच्यासाठी काही जास्त इश्यू नाही. पण ज्यांनी ॲडमिशन घेतले होते त्यांच्यासाठी ही अजून थोडीशी एक्स्ट्रा प्रोसेस असणार आहे. त्यामुळे जास्त विलंब करू नका आणि लवकरात जेवढं लवकर होईल तुम्ही हे सगळ्या गोष्टी प्रोसेस करायला स्टार्ट करा. आणि आज हे पोर्टल लवकरात लवकर स्टार्ट होणार आहे आणि याच्यावर तुम्हाला बघता येणार आहे तुमचा स्टेटस काय आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एस-एम-एस आले
आल्यानंतरचं काय प्रोसेस आहे आणि काय आहे हे पुढे जाणून घेऊयात. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट करा आणि पुढच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण जे पण एक छोटे-मोठे जे पण काही अपडेट आहे आपण हे या चॅनलवरती किंवा या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.